नमस्कार. मायलॅब योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, पाठीमागच्या 5 व्हिडिओमध्ये आपण महर्षी पतंजली यांनी सांगितलेलं अष्टांग योग जी 5 अंग आहेत, ज्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या 5 अंगांच्या विषयी माहिती पाहिलेली आहे. ही पहिली जी 5 अंग आहेत त्याला बहिरंग किंवा बाह्यांग असं म्हटलं जातं किंवा बाह्यांग योग असं म्हटलं जातं आणि पुढची जी 3 अंग आहेत त्याला अंतरंग असं म्हटलं जातं किंवा अंतरंग योग असे म्हणतात. तर बघा, धारणा हे महर्षी पतंजली यांनी पतंजली योग सूत्रामध्ये जो विभूतिपाद सांगितलेला आहे त्याच्यातील पहिलं सूत्र आहे देशबंधश्चित्तस्य धारणाः. आता धारणा हा जो शब्द आहे हा संस्कृत या शब्दाच्या मूळ धातूपासून तयार झालेला आहे. संस्कृत धातूपासून धारणा म्हणजे दृढ. तर दृढ आपल्या मनाचा दृढ निश्चय करून त्या निश्चयाला कायम ठेवणं म्हणजे धारणा होय. या धारणेमध्ये अष्टांग योगामध्ये जी धारणा सांगितलेली आहे या धारणेमध्ये काय धरायचं आहे किंवा काय साध्य करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते समजल्यानंतरच आपणाला या धारणेविषयी चांगली माहिती मिळू शकते. तर बघा, याचा देशबंधश्चित्तस्य धारणः याचा अर्थ असा आहे की एखाद्या विशिष्ट वस्तूवर आपलं मन स्थिर करणे म्हणजे धारणा होय. शरीराच्या किंवा शरीराबाहेरील एखाद्या वस्तूवर मन लावणं आणि त्या ठिकाणी ते स्थिर ठेवणं म्हणजे धारणा होय. धारणा म्हणजे मनाची एकाग्रता. यालाच इंग्रजीमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन असंही म्हणतो. बघा, जी पूर्वीची 5 अंग सांगितली आपण, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, या 5 अंगाच्या मध्ये काय होतंय, आपण यम आणि नियम, यमामध्ये आपण अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे सामाजिक वर्तनासाठीचे नियम आहेत आणि नियम याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्राणिधान हे वैयक्तिक साधनेसाठीचे नियम आहेत. आणि ह्या दोन्हीचं जर आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं पालन केलं किंवा त्याची धारणा केली तर धारणा 2 पद्धतीची असते, एक सुधारणा आणि कुधारणा. आता यम आणि नियम यांच्यामध्ये बघा, आपण पाहिलं की अहिंसा न करणं किंवा हिंसा न करणं म्हणजे सुधारणा म्हणजे काय आहे, हिंसा न करणं ही झाली सुधारणा आणि हिंसा करणं झाली कुधारणा. तर दोन्ही प्रकारच्या धारणा आहेत. याच्यामध्ये आपण जर सुधारणा केली, याच्यावर लक्ष केंद्रित केलं तर आपण आपल्या ध्येयापर्यंत किंवा आपल्या जीवनाचे जे अंतिम उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, लक्ष्य आहे, जे की मोक्ष प्राप्ती करणं किंवा आनंद प्राप्त करणं यापर्यंत पोहोचू शकतोय. तर यम नियमांचं पालन केल्यामुळं आपल्याला सामाजिक वर्तन आणि वैयक्तिक जे नियम आहेत त्याच्यामध्ये आपली प्रगती होते. त्याच्याबरोबर पुढचं अंग आपण पाहिलं आसन. आसनं केल्यामुळं, आसनाची साधना केल्यामुळं किंवा सराव केल्यामुळं आपलं शरीर निरोगी बनतंय किंवा सदृढ बनतंय. प्राणायामामुळं काय होतंय, आपण प्राणाचा आयाम करतोय. त्या प्राणायामामुळं आपण आपल्या श्वासावर नियंत्रण करू शकतो आणि श्वासावर जर नियंत्रण केलं आपण तर आपण आपल्या मनावर सुद्धा नियंत्रण करू शकतोय. त्याच्या पुढचं अंग आपण बघितलं प्रत्याहार. आपली जी 10 इंद्रिय आहेत त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय पाहिले आपण आणि 5 कर्मेंद्रिय पाहिली. ह्या 10 इंद्रियांच्यावर आपण नियंत्रण करू शकतो आणि हे सगळं आपण जर नियंत्रण करू शकलो या 5 अंगांच्यावर, त्याच्या पुढचा जो टप्पा आहे धारणा,
तर ही धारणा या टप्प्यामध्ये आपण पोहोचू शकतोय. आणि धारणा त्याच्यानंतर ध्यान आणि समाधी ही अंतरंग आहेत. ह्याच्यामध्ये आपण स्वतः अनुभूती घेणं गरजेचं आहे. आपण पूर्वीची जी 5 अंग बघितली त्याच्यामुळं काय होतं, आपले बाह्य जगाशी किंवा बाह्य विषयापासून आपलं मन अंतर्मुख होतंय. आणि प्रत्याहारामुळं आपलं काय झालं, 10 इंद्रियावर आपण ताबा मिळवला, नियंत्रण करू शकलो. आणि त्याचा पुढचा टप्पा जो आहे तो धारणेचा आहे. धारणेमध्ये आपण पाहिलं की सुधारणा आणि कुधारणा. तर याच्यामध्ये आपले जे ऋषीमुनी आहेत, स्पिरिच्युअल लीडर्स आहेत, यांनी घेरंड संहितेमध्ये, त्याचबरोबर गरुड पुराणामध्ये, भागवतामध्ये या धारणेविषयी वर्णन केलेलं आहे. याच्यामध्ये धर्माची व्याख्या आपण सांगतो की धारेय तिथी धर्मः, म्हणजे समाधी अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी ऋषीमुनींनी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा विषयी जी माहिती सांगितली त्याला धारणेविषयी माहिती सांगलेली आहे. पंचमहाभूताची धारणा आपल्याला घेरंड संहितेमध्ये सांगितलेली आहे. पंचमहाभूत कुठली कुठली आहेत बघा. पंचमहाभूतामध्ये आपण बघतो अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल यांची धारणा करणं म्हणजे या पंचमहाभूतांच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि जर धारणा आपल्या जीवनाचे जे उद्दिष्ट आहे, मगाशी आपण बघितलं काय उद्दिष्ट आहे जीवनाचं, अंतिम ध्येय किंवा उद्दिष्ट मोक्ष प्राप्ती करणं किंवा आनंद मिळवणं. तर त्याच्यासाठी ध्येय, ध्याता आणि ध्यान हे 3 टप्पे आहेत. आपलं ध्येय काय बघितलं आपण, मोक्ष प्राप्ती किंवा आनंद मिळवणं, हे आपलं ध्येय आहे. ध्याता कोणाला म्हणायचं, ध्याता म्हणजे ज्याला हे ध्येय प्राप्त करायचं आहे आणि ते प्राप्त करण्याच्यासाठी जो सतत कृतिशील असतो, प्रयत्नशील असतो, अशा साधकाला ध्याता म्हणायचं. आणि ध्यान म्हणजे ध्येयप्राप्तीसाठी करावयाची कृती म्हणजे ध्यान होय. आता हे जी धारणा आहे आपण बघितलं, देशबंधश चित्तस्य धारणा, एखाद्या विशिष्ट वस्तूवर मन स्थिर करणं म्हणजे धारणा होय. शरीरातल्या किंवा शरीराबाहेरील एखाद्या वस्तूवर, आता शरीरातील आणि शरीराबाहेरील वस्तूवर आपण ध्यान किंवा धारणा करतो किंवा मन स्थिर करतो आणि चित्त एकाग्र करतो किंवा स्थिर करतो आणि ते तिथंच कायम टिकून राहणं महत्त्वाचं आहे. तर हे टिकवण्यासाठी आपणाला देश म्हणजे काय बघा, बाह्य देश आणि अंतर्देश. देशा आत म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे देश आहेत आणि बाह्य काय देश आहेत. त्याच्यामध्ये बघा, आपण आपल्या परमेश्वराची मूर्ती असेल किंवा गुरुची मूर्ती असेल किंवा त्यांचं चरण असतील, त्याच्यावर आपल्या धारणा ठेवत असतोय किंवा त्या ठिकाणी आपलं मन चित्त स्थिर करत असतोय. त्याचबरोबर याच्यासाठी काय काय सांगितले बघा, एखाद्या वस्तूवर आपली धारणा ठेवायची आहे, मन एकाग्र करायचं आहे. जसं की ओम, याच्यावर आपण आपलं मन एकाग्र करू शकतोय. त्याचबरोबर मेणबत्तीवर आपलं मन एकाग्र करू शकतो. आपण एखाद्या फुलावरती आपलं मन एकाग्र करू शकतोय किंवा चित्त एकत्र करू शकतोय. याचं अत्यंत सुंदर असं उदाहरण जर पाहायचं असेल तर महाभारतामध्ये गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी कोण धनुर्विद्येमध्ये निपुण आहे हे पाहण्यासाठी एक परीक्षा घेतली होती. आणि त्या सगळ्या शिष्यांना, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, तर त्या शिष्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की असं झाड होतं, ते झाडावर एक पोपट होता आणि त्या पोपटाला मारायचं होतं. त्या सगळ्या शिष्यांना विचारलं की तुम्हाला काय दिसतं या झाडावर. तर अनेक जणांनी त्या झाडाचं किंवा त्या वनाचं वर्णन केलं.
अनेक झाडांच्या बद्दल माहिती सांगितली. अनेक जणांनी त्या झाडाच्या फांद्याविषयी, पानांच्या विषयी माहिती सांगितली. आणि ज्यावेळेस सगळ्यात शेवटी अर्जुनाची वेळ येते, त्यावेळेस अर्जुन सांगतो की मला त्या झाडावर बसलेला पोपट दिसतोय, त्याचबरोबर तो पक्षी दिसतोय. त्याच्यानंतर त्याचं लक्ष सगळ्यात शेवटी गेलं ते त्या पोपटाच्या डोळ्याकडे गेलं आणि त्या पोपटाचा डोळा दिसतोय. आणि एक्झॅक्ट गुरु द्रोणाचार्यांना जे लक्ष पाहिजे होतं, म्हणजे किंवा जे अपेक्षित होतं, ते अर्जुनाकडून त्यांना प्राप्त झालं, किंवा अर्जुनानं सांगितलं की मला त्या पक्ष्याचा डोळा दिसतोय. हे झालं अत्यंत सुंदर असं उदाहरण. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीवर जर ध्यान ठेवायचं असेल किंवा चित्त एकाग्र करायचं असेल तर ही आहे धारणा. मन त्या ठिकाणी आपण स्थिर केलं. दुसरं उदाहरण आपण पाहूया की आपण धनुर्विद्या शिकतो, खेळाडू असतात आपले धनुर्विद्येमध्ये, किंवा रायफल शूटिंगचे जे खेळाडू असतात, त्या धनुर्विद्येमध्ये त्यांना काय करायचं असते, ते गोलपोस्ट असते त्या ठिकाणी, त्याच्यावर जो सेंटरचा पॉईंट असतोय त्या ठिकाणी त्यांना आपलं निशाणा साधायचा असतो, त्या ठिकाणी त्यांना आपलं लक्ष साधायचं असतं. म्हणजे हे बाह्य अंग झालं किंवा बाह्य देश झाला. आता त्या ठिकाणी त्याचं मन स्थिर करावं लागतं त्या ध्येयाप्रती, आणि तिथं मन जर स्थिर केलं तर बरोबर त्या खेळाडूचा निशाणा किंवा त्याचा नेम त्या मध्यबिंदूवर, जिथं त्यांना जास्त गुण मिळतात तिथं साधला जातो. त्याच्या पुढचं आपण बघितलं की अंतर्देश, शरीराच्या आतमध्ये जो देश आहे त्याच्यावर आपलं लक्ष किंवा चित्त एकाग्र करायचं आहे. याच्यामध्ये आपण आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या 7 चक्रांच्या विषयी आपण ऐकलं असेल. तर ही 7 चक्र कुठली आहेत? त्याच्यामध्ये आपण मूलाधार चक्र सांगतो, त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्र सांगतो, आपल्या नाभी चक्र याला मणिपूर चक्र म्हणतो, इथं हृदयाच्या जवळ असतं ते अनाहत चक्र असतं, या ठिकाणी कंठामध्ये विशुद्धी चक्र असतं, या ठिकाणी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी आज्ञाचक्र किंवा आज्ञाचक्र असतं, आणि डोक्याच्या मध्यभागी इथं डोक्यावर सहस्रार चक्र असतं. या विविध भागामध्ये आपलं लक्ष केंद्रित करणं, चित्त स्थिर करणं, याला म्हणायचं धारणा. त्याचबरोबर आपण प्राणायाम करतो, योगासनं करतो. आपण सांगतो की ज्या ठिकाणी आपलं दुखतंय, समजा धनुरासन करताना आपल्या पाठीला दुखतं, तर त्या ठिकाणी आपलं लक्ष आपण केंद्रित करतो, त्यालाही धारणा म्हणायचं. म्हणजेच पहिली जी 5 अंग आहेत, या सगळ्या 5 अंगांच्यावर आपलं लक्ष केंद्रित करणं, तिथं ते स्थिर करणं आणि ते टिकवून ठेवणं म्हणजे धारणा होय. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ही धारणा भागवतामध्ये 2 प्रकारची धारणा सांगितली आहे, स्थूल आणि सूक्ष्म, त्याचबरोबर मूर्त आणि अमूर्त. तर ह्या सगळ्या धारणा आपणाला गरजेच्या आहेत, आणि या धारणा जर आपण ठेवली तर धारणेमुळं आपणाला, धारणा म्हणजे काय बघा, ध्यानाच्या पूर्वीची अवस्था म्हणजे धारणा होय. आपण धारणा केल्याशिवाय ध्यानाच्या अवस्थेपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून धारणा गरजेची आहे, आणि धारणा जर आपली चांगली झाली तर आपण ध्यानाच्या अवस्थेमध्ये पोहोचू शकतो. आणि ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपण गेल्यानंतर आपण त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो समाधी अवस्था आहे. समाधी किती प्रकारची आहे, कशी असते, त्याच्यासाठी काय करायचं, ध्यान कसं लावायचं, ध्यान म्हणजे काय, हे आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आज आपण हे पाहिलं की धारणा, त्याच्यामध्ये देशबंध चित्तस्य धारणा, याचा उपयोग काय होणार आहे आपणाला आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनाचं लक्ष्य काय आहे, ध्येय काय आहे. एखादी गोष्ट आपल्याला जर करून घ्यायची असेल किंवा एखाद्या उपकरणापासून, साधनापासून जर आपल्याला काम करून घ्यायचं असेल, त्या साधनाविषयी आपल्याला माहिती
परिपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय मोक्ष प्राप्ती आहे, आनंद आहे, ईश्वर प्राप्ती आहे, हे जर साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठी धारणा करणं किंवा धारणा या साधनेचा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि मगच आपल्याला आनंद मोक्ष प्राप्ती होऊ शकते. मित्रांनो, अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनलेला आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे अशा सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जर आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकताय. परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करा योग, रहा निरोग. धन्यवाद. जय हिंद.